Hello students, in the topic of properties of natural resources, today we are going to learn about properties of water. Students, water is a natural resources found abundantly on our earth. Basically, water occurs in liquid state under ordinary conditions, and water is a fluid substance and it does not have its own shape but has a volume. In picture we see a balloon having holes, also a container having holes through which water will be come out from those container. In another picture we see transmission of water from one container to another container, and in another picture we see different containers having different shapes containing water. Means water does not have its own shape but water has a volume. Students, water can pass through small holes or seep through very small gaps or cracks. Here we see water passes through small gaps or holes from a balloon or water container. If we take a plastic bottle or a glass bottle more than half full or water, and if we place that bottle upright into the freezer for making ice, if we open the freezer after couple of hours and if we observe, we see that the water has changed into ice, म्हणजे पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. इफ वी नोट द लेवल ऑफ आईस, जर आपण पाण्याची जी पातळी जी होती अगोदरची ती जर आपण चेक केली तर आपल्याला काय दिसेल, वी विल फाइंड दॅट आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग. म्हणजे पाण्याची जी पातळी आहे, बर्फ झाल्यानंतर पाण्याची पातळी जी होती त्याच्यापेक्षा बर्फ वरती आलेला आपल्याला दिसेल. Means as water freezes to form ice, it expands and its volume increases. म्हणजे पाण्याचं जेव्हा बर्फात रूपांतर होतं तेव्हा पाणी जे आहे ते पाणी काय होतं, प्रसरण पावते आणि त्याच्या आकारमानात वाढ होते. इन अनदर ट्रिक, इफ वी टेक अ बकेट ऑफ वॉटर, म्हणजे आपण एका बकेटमध्ये पाणी घेतलं अँड ड्रॉप मेनी डिफरंट काइंड ऑफ आर्टिकल्स, आणि आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकल्या, जसे तुमचं शार्पनर असेल, इरेझर असेल, पेन्सिल असेल, पेन असेल. मेक सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल्स विच सिंक्स इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोट्स ऑन इट. म्हणजे जर आपण त्या पाण्यामध्ये जर वेगवेगळ्या वस्तू टाकलं तर आपल्याला काही वस्तू तरंगताना दिसतात तर काही खाली येतात. म्हणजे ज्या वस्तू तरंगतात त्या कशा असतात, पाण्यापेक्षा हलक्या असतात, आणि ज्या वस्तू पाण्यामध्ये बुडतात त्या कशा असतात, पाण्यापेक्षा जड असतात. आईस इज लाइटर दॅन वॉटर. आता बर्फ पाण्यावर तरंगतो कारण बर्फ पाण्यापेक्षा हलका आहे. व्हेन वॉटर फ्रीज टू फॉर्म आईस इट बिकम्स लाइटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. म्हणजे जेव्हा पाणी गोठून त्याचा बर्फ तयार होतो तेव्हा मूळच्या द्रवरूपापेक्षा तो कसा होतो, हलका होतो. व्हेन वॉटर फ्रीज, that is when it transforms into the solid state and its volume increases, therefore the density of ice is less than that of water.
आता बर्फ पाण्यावर तरंगतो म्हणजेच काय, त्याची जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी कशी असते, कमी असते. म्हणजे बर्फाची घनता कमी होते, त्यामुळे बर्फाचे खडे पाण्यावरती तरंगतात. तर व्हॉट इज मीन एज डेन्सिटी, तुम्हाला प्रश्न पडला असेल घनता म्हणजे काय. आता ही जी डेन्सिटी आहे, द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ द सबस्टन्स. इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स म्हणजे पदार्थाचे आकारमान व वस्तुमान यांचा काय असतो, परस्पर संबंध असतो. आता एखाद्या वस्तूचा आकारमान म्हणजे व्हॉल्यूम इज द स्पेस ऑक्युपाइड बाय ए सबस्टन्स. ईच अँड एव्हरी सबस्टन्स हॅव अ मास, अँड मास इज द स्टोर ऑफ मॅटर इन अ substance. Mass is a store of matter in a substance. Means density is the ratio of mass and volume. म्हणजेच the store of matter in a substance is a mass, and the space occupied by a substance is known as the volume. And the ratio of those mass and volume is the density of the substance, and the unit of density, that will be a gram per cubic centimeter. Then we will learn about next, that will be a anomalous behavior of water. आता anomalous behavior म्हणजेच काय, तर पाण्याचं असंगत वर्तन. युजली व्हेन टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर्ड, इट डेन्सिटी इन्क्रीजेस ॲज द व्हॉल्यूम डिक्रीजेस. म्हणजे साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास काय होतं, त्याची घनता वाढते, डेन्सिटी इन्क्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस. बट वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू धिस रूल. म्हणजेच पाणी याला काय आहे, अपवाद आहे. दॅट विल बी नोन ॲज ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर. इफ वी कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन अ फ्रीजर फॉर 5 to 10 minutes, then it take out and observe it carefully. The density of water is peculiar. म्हणजे पाण्याच्या घनतेचं एक जे वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये व्हेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कूलिंग, इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ मोस्ट लिक्विड्स. म्हणजे नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर काय होतं, त्याची घनता जी आहे म्हणजे डेन्सिटी विल बी इन्क्रीजेस. However, if its temperature falls below 4 degrees Celsius, मात्र जर त्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं, then its density start decreasing. त्यावेळी जी डेन्सिटी आहे, घनता आहे, ती काय होते, कमी होत जाते. दिस मीन्स दॅट the density of water is maximum at 4 degrees Celsius. म्हणजे पाण्याची जी डेन्सिटी आहे ही सर्वात जास्तीत जास्त किती तापमानाला असते, तर 4 डिग्री सेल्सिअसला. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस, इट डेन्सिटी विल डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. जर 4 अंशाच्या खाली तापमान जाऊ लागलं पाण्याचं, तर पाणी काय होतं, प्रसरण पावतं, म्हणजे व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. दिस इज कॉल्ड ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर. देन इन कोल्ड कंट्रीज, हाऊ डू ॲक्वेटिक ॲनिमल्स रिमेन्स अलाइव्ह इवन आफ्टर द रिव्हर्स ऑर लेक्स फ्रीज इन विंटर. म्हणजे कोल्ड कंट्रीमध्ये, म्हणजे अतिथंड जो प्रदेश आहे त्या ठिकाणी नदी तलाव गोठल्यावरही
तेथील जे मासे वगैरे असतात ते जिवंत राहू शकतात. आता बऱ्याच वेळा तुम्ही डिस्कवरी किंवा इतर नॅशनल जिओग्राफी यासारख्या चॅनलवरती किंवा ॲनिमल प्लॅनेट्स या चॅनलवरती तुम्ही पाहिलं असाल की बर्फाला होल करून आर्टिक प्रदेशमध्ये त्या ठिकाणी मासे पकडले जातात. देर इज ॲन एक्सपेरिमेंट, टेक 2 बिग ग्लासेस ऑफ वॉटर, म्हणजे 2 पाण्याचे पात्र घ्या, ॲड 4-5 spoonfuls of salt to the water in 1 glass and dissolve it completely. एका भांड्यामध्ये 4 ते 5 चमचे मीठ घ्या आणि ते पूर्णपणे विरघळवा. टेक आउट द पोटॅटोज फ्रॉम द ग्लास अँड पुट इन द सॉल्ट वॉटर अँड ऑब्झर्व. यू हॅव टू टेक अ पोटॅटो अँड प्लेस दॅट इन अ फर्स्ट पॉट विच डझंट कंटेन सॉल्ट. आता मीठ नसलेल्या भांड्यात जर तुम्ही बटाटा जर टाकलं तर त्या ठिकाणी काय होईल, ते बटाटा पाण्यामध्ये तळाला जाईल आणि तोच बटाटा जर काढून तुम्ही मीठ असलेल्या भांड्यात टाकलं तर बटाटा काय होईल, तरंगणार आहे. द डेन्सिटी ऑफ वॉटर इन दॅट ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व्ड सॉल्ट. म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे काय होतं, पाण्याची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. इन द अबोव ॲक्टिव्हिटी द सॉल्ट डिझॉल्व्ड इन वॉटर इन द ग्लास दॅट इज इट इज डिसॲपियर्स. व्हॉट हॅपन्स वेन इट डिसॲपियर्स लाईक दिस. आता आपण जेव्हा पाण्यामध्ये मीठ टाकतो त्यावेळी पाणी काय होतं, डिझॉल्व, पाण्यामध्ये तो मीठ जो आहे तो डिझॉल्व होतो. मीन्स वी गेट अ सिंगल फेज. देर आर बेसिकली 2 phases, सॉलिड अँड लिक्विड फेज. वॉटर हॅव अ लिक्विड फेज अँड सॉल्ट हॅव अ सॉलिड फेज. आफ्टर डिझॉल्विंग सॉल्ट इन वॉटर we get a single phase that will be a liquid phase. When the salt dissolve in water, its particles spread in water. म्हणजे पाण्यात विरघळताना मिठाचे कण काय होतात, पाण्यामध्ये पसरले जातात. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. आणि हळूहळू ते काय होतात, आणखीन लहान लहान होत जातात. कितके किती दिसेन असे होत जातात. अल्टिमेटली दे बिकम सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन, दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर. दिस वॉट इज कॉल्ड डिझॉल्विंग. आता एखादा पदार्थ जेव्हा विरघळतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं, वी गेट अ सोल्युशन, वी गेट अ सॉल्ट सोल्युशन. वेन सॉल्ट इज डिझॉल्व इन वॉटर, where solid is the substance that dissolves. म्हणजे जो पदार्थ विरघळतो त्याला काय म्हणतो आपण, सोल्यूट. म्हणजे सॉल्ट, मीठ काय आहे, सोल्यूट आहे. देन सॉल्वंट, द सबस्टन्स इन विच सोल्यूट डिझॉल्व्स. म्हणजे ज्या पदार्थामध्ये सॉल्ट डिझॉल्व होतो त्याला काय म्हणतो आपण, सॉल्वंट. अँड द रिझल्टंट सोल्युशन, व्हॉट वी गेट वेन अ सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्वंट. जेव्हा सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो तेव्हा आपल्याला जे मिक्सचर मिळतं त्याला काय म्हणतो आपण, सॉल्वंट. देन वी सी यूज ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. म्हणजे गुणधर्मानुसार पण पाण्याचा उपयोग किंवा पाण्याचा वापर कशासाठी करतो. तर फर्स्ट वन विल बी अ वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुडिटी. म्हणजे पाणी हे असं आहे, प्रवाहित आहे, फ्लुइड आहे, त्यामुळे जलवाहतुकीसाठी पाण्याचा उपयोग होतो. देन वॉटर फॉलिंग डाऊन्स फ्रॉम अ हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. म्हणजे उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनरेटरच्या सहाय्याने वीज निर्मिती केली जाते. आता आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये भिरा येथे वीज निर्मिती केली जाते. देन वॉटर इज अ गुड कूलंट अँड यूज इन मोटर व्हेकल्स.
टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. आता पाणी हे कसं आहे, कूलंट म्हणजे थंड करणार किंवा शीतक असून गाड्यांचे जे रेडिएटर्स आहेत, आता इंजिनचे टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी पाणी वापरलं जातं, कूलंट वॉटर. आता बेसिकली मोटर्समध्ये कूलंट वॉटर वापरतात. आता एक कूलंट वॉटर म्हणजेच काय असतं, पाणीच असतं, फक्त त्याच्यामध्ये काय केलं होतं, फ्लोरोसंट कलर आणि केमिकल मिक्स केलेले असतात. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट, म्हणजे पाणी हे काय, वैश्विक द्रव्य आहे. त्याचे वैश्विक द्रव्य म्हणजे वैश्विक द्रावक, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ विरघळले जातात. देन वॉटर इज यूज ॲज अ सॉल्वंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, foodstuffs and in various type of biological processes occurring in the body such as digestion, excretion, etc. म्हणजे द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, तसेच आपल्या शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या डायजेशन म्हणजे पचन आणि एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन यासारख्या शरीर प्रक्रियांमध्ये सुद्धा होतो. देन वॉटर इज यूजफुल फॉर क्लिनिंग पर्पज सच ॲज बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स, म्हणजे आंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी घासणे इत्यादींसाठी पाण्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो.